नमस्कार अभियंता मित्रांनो मैत्रिणींनो, मी तुमचा अभियंता मित्र रमेश पुतेकर, देशमुख कार्याध्यक्ष म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन मुंबई. तुम्हा सर्वांना प्रथम नाताळच्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे जे आपल्यामध्ये जे ख्रिस्त बांधव असतील त्यांना सुद्धा मनापासून नाताळच्या शुभेच्छा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की आज सकाळी मला कैलासवासी सुंदर कांचन यांच्या कुटुंबाकडनं एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपण एमईने जी काही त्यांना मदत केली त्याबद्दल त्यांनी एक कृतज्ञता आणि धन्यता मानली. खरं तर 6 वर्ष गेले त्यांची जी सुनबाई आहे त्या म्हणजे दमयंती कांचन यांना घेऊन त्या आपल्या उंबरठे झिजवत होत्या. म्हणजे योगेश्वरीचं BP असेल, केवेस्ट असेल, त्यानंतर पेन्शनचं डिपार्टमेंट असेल, इकडे CAWC असेल, CAचं डिपार्टमेंट असेल वगैरे या ठिकाणी त्यांनी ते त्याच्यामध्ये कथन केलेलं आहे. त्या खोलात मी काही जात नाही, परंतु खरोखर अशी पोचपावती मिळाली ना तर काम करण्याला हुरूप येतो. म्हणून मी कांचन कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो की खरं त्यांनी जर आमच्यापर्यंत ही बातमी पोचलीच नसते तर आम्हाला काही कळलंच नसतं. त्याचप्रमाणे दुसरं एक सुद्धा उदाहरण आहे की तानसा शाळेला आपण जी काही मदत केली होती ते सर सुद्धा येऊन भेटायचे, पण त्यांना कळलं की मी नेहमी आपलं डिसेंबर महिने म्हणजे मेंबरशिपच्या गडबडीमध्ये असल्यामुळं त्यांची काही भेट झाली नाही. कारण आपण त्या शाळेसाठी तात्पुरती का म्हणा 4 कंटेनर उपलब्ध करून दिलेले आहेत. ते आता या 2 3 दिवसामध्ये त्याचा आपण तिथे तानसाला वाहतूक करणार आहोत. तर त्यासाठी त्यांची विचारांची धडपड होती. पण असो, त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवून मला पाठवला की साहेब तुमच्यामुळे आमच्या शाळेवरती एक म्हणजे शाळा दत्तक घेतलाच आहे, एमईने ती शाळा दत्तकच घेतली असं त्यांच्या मनाचं भाव होता. त्याचप्रमाणे आपले दिलीप दुधाणे असतील, त्यांचं पण पेन्शन थांबलं होतं. मी आपले सुरेश सावंत आहेत, ते पण रिटायर्ड आहेत आपले. त्यांना सांगितलं की सावंत साहेब तुम्ही जवळ राहतात, जरा जाऊन त्यांना मदत करता येईल का. तर सावंत साहेब लगेच त्यांच्या घरी गेले आणि कारण त्यांचं खातं देना बँकेत होतं आणि देना बँक ही मर्ज झाली बँक ऑफ बरोडामध्ये. आता हे एक साधं आहे, म्हणजे अकाउंट ट्रान्सफर अशी जी आहे करण्याचं काम हे खरं त्या बँकाचं आणि महापालिकेचं होतं. हे आपलं कोणीच म्हणजे 1-2 वर्ष त्यांना पेन्शन काय येत नाही म्हणून नंतर कळलं तर ते हे कारण होतं. त्यामुळे अशा काही क्षुल्लक म्हणजे जसं सुंदर साहेबांच्या बाबतीमध्ये ते त्याचं ते ई आणि ए, अहो आपण मराठी माणसं आहोत, आपली भाषा अभिजात मराठी आहे. तुम्ही मराठीत स्पेलिंग बघा ना, ते बरोबर आहे का चुकीचं. तुम्ही इंग्रज गेले आता ते हे काळे इंग्रज तुमच्या रूपाने इथे दिसत आहेत आम्हाला. त्यामुळे असो, तुम्ही पुनश्च या व्हिडिओच्या माध्यमातून मी पेन्शनमधल्या डिपार्टमेंट असेल, त्यानंतर रेव्हेन्यू मधले असतील जे कोणी अधिकारी आपले, त्यांना विनंती करतो की या ज्या सगळ्यांचं अजून एक आपले कार्यकारी अभियंता आहेत कांबळे, त्यांचं पहिलं नाव मला आठवत नाहीये, त्यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांनी मला आज सांगितलं संगीता भोजनेने की साहेब ते अजून काम झालेलं नाहीये. तर तेही काम मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता काय पत्रव्यवहार आहे तो घेऊन या, आपण त्यांचंही काम मार्गी लावूया. त्यामुळे असं बरेच लोक आहेत की त्यांना काय करायचं हे सुचत नाहीये. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना, खास करून जे आपले निवृत्त झालेले अभियंता असतील, कामगार कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की तुमचं कुठे काय अडलं असेल, PT केस असेल, तुम्ही अगदी बिनधास्तपणे निर्धास्तपणे तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. तुम्ही म्युनिसिपल इंजिनियर्सच्या या जो आपलं ऑफिस आहे 5व्या माळ्यावर कॉरिडॉरला, तिथं या आणि तुमचं अडलं काय असेल ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. कारण आता खरं तर हा मेंबरशिपचा शेवटचा म्हणतात ना 4-5 दिवसाचा राहिलेले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपलं जे मेंबरशिप होतं, त्यामुळं माझं सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे तुम्ही निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहात, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून कारण सगळेच जण आमचं कार्यकारिणीचे पण सगळे सदस्य जे आहेत ते पण निवडणुकीच्या कामामध्ये आहेत, त्यामुळे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की या व्हिडिओच्या खाली मी एक आपला PDF फॉर्म टाकणार आहे, तो प्रत्येकाने त्याचा प्रिंट घ्यायची आणि तो भरायचा. तुमचं नाव, तुमचा AC नंबर आणि ते बाकीचं सगळं लिहिलेलं आहे, तुमची सही उजवीकडे घ्यायची आणि मग तुमचा कोणी एवढा असेल, हेटला असेल, A असेल त्याची किंवा तुमचा सहकारी असेल
सब इंजिनियर असतील तुम्ही तर त्याचं सही त्याचं साक्षीदार म्हणून घ्या आणि तो लगेच तुमचा तिथे पगार निघतो त्या कारकुनांकडे तुम्ही तो द्या, जेणेकरून ते येत्या इनपुटमध्ये म्हणजे जानेवारीच्या इनपुटमध्ये ते फीड करतील आणि तुमच्या पगारात जी काय आपली संस्थेची 12 महिन्याची जी वर्गणी आहे ती आपण वर्गणी एकदाच घेतो आणि ती त्याच्यातनं वळती होईल, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जर कुठे काही गरज लागली तर, कारण काय कुठेतरी तुमचं संघटक तुम्ही संघटित होणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. कारण येता काळ जो आहे 4 कोड मी झालेले आहेत, सगळं आहे ते सविस्तर नंतर सांगेल, तिथे सांगायला पुरेसा वेळ नाहीये आता. आणि म्हणून तुम्हाला पुढे नवीन मुलांना पण सांगतो, तुम्ही कुठे कुठे आहे तुमचा EC नंबर नसेल आला तरी चालेल, तुम्ही तो फॉर्म सबमिट करा. तुमचा EC नंबर या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जनरेट होण्याचं काम होईल. त्यामुळं तुम्ही कुणी बेसावध राहू नका. सगळ्यांनी जास्तीत जास्त बहुसंख्येने जवळजवळ 3000च्या वर म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशन ज्याचा युनियन कोड आहे 50 चे सदस्य व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.